Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात. महायुतीमध्ये अजित पवार नकोत, दादांना युतीमधून बाहेर काढा. भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी हे वक्तव्य केलं होतं. सुदर्शन चौधरींच्या वक्तव्यानंतर अजित पवार गट आता आक्रमक झालेला आहे. तर सुदर्शन चौधरी यांची दादांवर बोलायची लायकी आहे का, असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे. भाजप वरिष्ठांना विनंती आहे, पक्षातील वाचाळ पदाधिकाऱ्यांना थांबवा, असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे. या सुदर्शन चौधरीचं करायचं काय? या सुदर्शन चौधरीचं करायचं काय? या सुदर्शन चौधरीचं करायचं काय? सुदर्शन चौधरीचं करायचं काय? आता इथून पुढे तुम्हाला सल्ला, जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादाला या महायुतीतून बाहेर अन्याय केला त्यांनी. सुभाष बापूंवर अन्याय केला, राहुल दादांवर अन्याय केला, योगेश अण्णांवर. अरे मंत्री झाली असती तिघे लोक आपली. महामंडळ मिळाला स्थानिक लोकांना. त्यांची लायकी आहे का हो त्यांनी अजितदादांवर बोलायची? लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिंदे महायुती करून निवडणुकीला आपण सामोरं गेले, तेव्हा चकार शब्द काढला नाही. आणि आता उठायचं आणि काही बडबड करायची, तीही कुणाबद्दल तर उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची लायकी सुदर्शन चौधरीची नाही. आता मला भाजपला विनंती करायची, वरिष्ठ जे नेते आहेत, बावनकुळे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत, की तुमच्या पक्षामध्ये असलेले हे वाचाळ पदाधिकारी तुम्ही थांबवणार आहात की नाही, त्यांच्यावर कारवाई करणार आहात की नाही. आणि आजच्या दोन मोठ्या बातम्या आपण पाहूया. विधान भवनामध्ये ठाकरे आणि फडणवीसांची लिफ्टमध्ये भेट झाली. दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. लिफ्टमधून जाताना ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा देखील झाली. तर दुसरीकडे विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची देखील भेट झाली. चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांचं चॉकलेट देऊन स्वागत केलं. देवेंद्र फडणवीस, दरेकर सभागृहात जाण्यासाठी लिफ्ट जवळ उभे होते. त्याच लिफ्ट जवळ उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आले. दरेकर लिफ्टमध्ये शिरले तेव्हा ठाकरे म्हणाले, याला आधी बाहेर काढा. दरेकर म्हणाले, तुम्ही दोघं एकत्र जाणार असाल तरच मी बाहेर जातो. तुमच्यातला संवाद मी बाहेर सांगणार नाही, असंही दरेकर म्हणाले. ठाकरे दरेकरांना म्हणाले, आधी तू बाहेर ये. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात V-Guard एयर कूलर का चमत्कार. तर माझं ओठावर एक आणि पोटात एक असं नसतं. दरेकरांनी हे मिश्किल वक्तव्यही केलं. मी देखील सोबत येतो, असं दरेकर ठाकरेंना म्हणाले. या संभाषणानंतर ठाकरे, फडणवीस, दरेकर आणि नार्वेकर एकत्रच लिफ्टमधून गेले. लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस वेगवेगळ्या दिशेने गेले. मात्र लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी विचार करावा, असं सूचक वक्तव्य ठाकरेंनी केलं. ठाकरेंची मानसिकता ही विरोधात बसण्याची, सत्तेच्या दिशेने येण्याची नाही, असा टोला दरेकरांनी लगावला. पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे. नाना करते प्यार म्हणून तुम्हीच कर बैठे असं काही नाहीये. ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती की यापुढे आमच्या गुप्त बैठक आम्ही लिफ्टमध्येच करू. उद्धव ठाकरे म्हणतात की लिफ्टमध्ये नेमकं काय घडलंय, लिफ्टच्या बाहेर जे होते त्यांना विचारा. लिफ्टमध्ये काय घडलं आता ते उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबालाच माहिती आहे. परंतु निश्चितच एकमेकाला डोळे जरूर मारले असावे. त्यांनी अगोदर देवेंद्र फडणवीस आणि
उद्धवजी ठाकरे त्याने अगोदर एक दुसऱ्याला नमस्कार केला. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार. मग त्यांनी आम्हाला नमस्कार केला, आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केला, त्यांनी आम्हाला जय महाराष्ट्र केला आणि एवढं करेपर्यंत जे आहे आमची लिफ्टचे दरवाजे उघडले, त्यामुळे आम्ही सगळे बाहेर पडलो. हे याचं सगळं श्रेय जे आहे ते विधानसभेच्या लिफ्टला द्यायला पाहिजे की त्यांनी त्या सगळ्यांना एकत्र घेतलं आणि वरती गेले आणि तो जो काही वेळ मिळाला त्याच्यामध्ये ते एकमेकांशी नमस्कार चमत्कार केलं. कोणी लिफ्ट मागितली तरी ते 6व्या मजल्यापर्यंत ती लिफ्ट काय पोचू शकणार नाही. आणि 2002 वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. महाराष्ट्रातल्या जनतेला जी त्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं सांगण्याचा उद्देश. अंबादास दानवे यांच्या केबिनमध्ये चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. दरम्यान यावेळी अनिल परब यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं, तर भेटीनंतर मात्र बाहेर आल्यावर चंद्रकांत पाटलांनी सारवासारव केली. अधिवेशनासाठी म्हणून ॲडव्हान्स शुभेच्छा दिल्या असं चंद्रकांत पाटील म्हणाले. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. पेढा द्या, दादाला पेढा द्या. सर 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 बाबा पाणी परत इतके निवांत का बसले? आज काहीच नाही ना. त्याला विचारा की आम्ही आमच्या एकटी जागाला वन पेढे वाटतो दादा. आम्ही एकटी जागाला लोकसभेच्या वन पेढे वाटतो. मी यांचा ऍडव्हान्स मध्ये वाटतो सगळ्यांना भुके द्यायचा आणि ऍडव्हान्स मध्ये माझी प्रेम असू द्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ठाकरे विरोधी पक्षनेते दानवेंच्या केबिनमध्ये गेले. काही वेळानं भाजपचे चंद्रकांत पाटीलही दानवेंच्या केबिनमध्ये आले. चंद्रकांतदादांनी ठाकरे आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदारांचं स्वागत केलं. चंद्रकांतदादांनी ठाकरेंसह सर्व आमदारांना चॉकलेट दिलं. लोकसभेतल्या चांगल्या यशामुळे केबिनमध्ये पेढे भरवण्यात आले. चंद्रकांत पाटलांनीही पेढा घेतला आणि परबांसह इतर आमदारांसोबत वाटून खाल्ला. तुम्ही विधान परिषदेची निवडणूक जिंकत आहात, हा घ्या पेढा, दादा परबांना म्हणाले. उद्धव ठाकरेंनीही चंद्रकांत पाटलांना पेढा दिला. दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत गप्पा झाल्या. थोडा वेळ थांबा, गप्पा मारू, ठाकरे चंद्रकांत दादांना म्हणाले. कोणाला मी त्यांना पेढा दिला आणि पेढा देण्याच्या बरोबर असं म्हटलं की अधिवेशनाच्या शुभेच्छा. अधिवेशनाच्या शुभेच्छा पण सगळ्यांना एकमेकाला देतो ना. अंबादास दानवेंच्या केबिनमध्ये उद्धवजी भेटले, त्यामुळे मी उद्धवजींनाही बुके दिला, कारण अंबादासजींना बुके दिला त्यांना दिला पाहिजे. कॅडबरी दोघांना दिली. तेवढ्यात अंबादासजींनी मी कॅडबरी दिल्यामुळे पेढे दिले. मग मी शुगर पेशंट असल्यामुळे तो पेढा नेहमी वाटतो. जवळ अनिल परब होते, त्यांनाही पेढा दिला. मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दादांनी, आज मला चॉकलेट देऊन गेले ते. तशीच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं. हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे. कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे. जनता आता भोडी राहिलेली नाहीये की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं. तर या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत. तर शिंदे अमावास्या पौर्णिमेला पंचतारांकित शेती करायला जातात. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केलाय. शेतकरी आत्महत्या करतात आणि शिंदे पंचतारांकित शेती करतात असं ठाकरे म्हणाले. तर बँड्रा ते बांदा संबंध न येणाऱ्यांना शेतकऱ्यांचं दुःख काय करणार असा टोला शिंदेंनी लगावलाय. लंडनमधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी
असं शिंदेंनी म्हटलंय. घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांच्यापुरतं ठीक आहे कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे. असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो. विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर आहे. शेताच्या बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत. आता त्या बांद्रा ते बांधा कधी पाहिलंय का? कसा शेतकऱ्याचं दुःख कळेल? त्याला शेतावर जावं लागतं, चिखल तुडवावा लागतो, इरशाळवाडीसारख्या ठिकाणी जावं लागतं, फील्डवर जावं लागतं. घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत. वर्क फ्रॉम होम चालत नाही. इथे डायरेक्ट फील्डवर काम करावं लागतं. तुमच्या शेतीवर पण त्यांनी टीका केली. हा मला पंचतारांकित शेती मग ते लंडन मधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी की नाही? तर पेपरफुटीची शंका आली तेव्हा आम्ही परीक्षाच रद्द केली होती असं उद्धव ठाकरे म्हणाले. परीक्षा रद्द करून आम्ही पुन्हा घेतली होती असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आमच्या काळामध्ये कोणत्या वर्षातले पेपर फुटले असा सवालच ठाकरेंनी फडणवीसांना केला. तर उद्धव ठाकरे यांच्या काळात सर्वात जास्त पेपरफूट झाली होती असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. सर्वात जास्त पेपरफूट उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना झाली आहे. म्हणजे परीक्षांची नावं घ्या आणि कशा प्रकारची झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि ते आम्हाला प्रश्न विचारतायत. त्या संदर्भात आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेतल्या त्याचा सगळा रिपोर्ट कार्ड या अधिवेशनामध्ये निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. ते जे नरेटिव्ह हा शब्द आणल्याने तो हाच नरेटिव्ह आहे. एक तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की माझ्या काळामध्ये करोना होता. एकाच बाबतीमध्ये जेव्हा आम्हाला पेपर फुटीची शंका आली तेव्हा ते आम्ही ताबडतोब ऑनलाईनचा तो विषय होता. आम्ही रद्द करून परत परीक्षा घेतली होती. पण त्यानंतर परीक्षा कोणत्या झाल्या की ज्याच्यात पेपर फुटले? तर हे खोटं नरेटिव्ह म्हणतात ते यालाच म्हणतात. लाडकी बहीण प्रमाणे लाडका भाऊ योजना आणा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. लाडकी बहीण भाऊ योजना आणाल तर ती योजना मुनगंटीवार यांच्याकडे देऊ नका. काँग्रेसबाबत मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना खोचक टोला लगावलाय. तर उद्धव ठाकरे हे टोमणे मास्टर आहेत असा पलटवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवारांकडे देऊ नका. कारण त्यांचं चंद्रपूर मधलं जे काही भयानक हिणकस भाषण होतं ते ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात. माता भगिनींना शिवीगाळ करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात. माता भगिनींवरती अत्याचार करणाऱ्याचे आरोप ज्यांच्यावर आहेत असे सुद्धा मंत्री राहू शकतात. पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका. लाडकी बहीण योजना आणा मात्र ती तुमच्याकडे देण्यात येऊ नये असं उद्धव ठाकरेंनी टीका केली. त्यांना याच्याशिवाय अशा शब्दाचा उपयोग करायचा, टोमणे मारायचे आणि म्हणून देवेंद्रजींनी सांगितलं ना टोमणे मास्टर. मला वाटतं की त्याच्यात एवढं काय आहे? अशा पद्धतीने इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या नेतृत्वानी अशा पद्धतीने टोमणे मारल्याने ते मोठे होत असेल असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. लाडका भाऊ आता मी एकच सांगतो, आम्ही तर लाडकी बहीण आमची लाडाची लेक लाडकी तर केलंच. आम्ही लाडकी बहीण पण करू, लाडका भाऊ पण करू. पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? कुठे आहेत भाऊ? त्यांनी तर विचार करावा, आत्मपरीक्षण करावं का सगळे भाऊ गेले. आम्ही तर सगळ्या भावांचा पण विचार करणार, बहिणींचा पण करणार, ते तुम्हाला कळेलच. महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या असं ठाकरे म्हणालेत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा योग्य वेळी समोर आणू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आमचा महाविकास आघाडीचा चेहरा हा महाराष्ट्र आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटले. तर वाजले ना 12 आता जाऊ द्या ना घरी असा टोला ठाकरेंनी फडणवीसांना लगावलाय. प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या. कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवतात, तुमच्यामुळे आम्ही पडलो त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या. आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा हा माझा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे पहिलं मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो वाजवले ना 12 आता जाऊ द्या ना घरी.
तर आता त्यांच्याकडनं अपयशाचा धनी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या. आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू शकतो. चेहरे की बात करते हो, कई लोग एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हो, एक गाना है ना, वैसे चेहरे हैं उनके पास. अभी उनके सही चेहरे अगले 2-3 महीने में लोग जनता बराबर खींच लेगी और असली चेहरे उनके जनता के सामने आएंगे. ये लोकसभा के चुनाव में फेक नैरेटिव, झूठा ये सब प्रचार प्रसार किया, संविधान बदलेंगे, आरक्षण जाएगा, लोगों को डरा धमका के वोट लिए, ये परमानेंट नहीं है. राहुल कुल अजित पवार यांच्या बंगल्यावर दाखल झालेत. राहुल कुल यांच्या समोर दादांना काढण्याची भाजप नेत्याची भाषा होती. माहितीमध्ये अजित पवार नको, दादांना युतीमधून बाहेर काढा. भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी हे वक्तव्य केलं होतं आणि त्यावेळेला राहुल कुल तिथेच होते. आता इथून पुढे तुम्हाला सल्ला, जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा. अन्याय केलाय त्यांनी सुभाष बापूंवर, अन्याय केलाय राहुल दादांवर, अन्याय केलाय योगेश अण्णांवर. अरे मंत्री झाली असती तिघे लोक, आपली महामंडळ मिळालं असतं अनेक लोकांना. त्यांची लायकी आहे का हो त्यांनी अजितदादांवर बोलायची? लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिंदे महायुती करून निवडणुकीला आपण सामोरं गेले, तेव्हा चकार शब्द काढला नाही. आणि आता उठायचं आणि काही बडबड करायची, तीही कुणाबद्दल तर उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची लायकी सुदर्शन चौधरीची नाही. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर होण्याची शक्यता. विस्तारासाठी शिंदे अधिवेशनानंतर दिल्लीला जाणार अशी सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळामध्ये 14 नवीन मंत्र्यांच्या समावेशाची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटाला 4, अजित पवार गटाला 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता, तर भाजपला 6 ते 8 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत येऊ. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड.